नमस्कार. TT+ सरळ सेवा विथ रुक्मिणी या चॅनलमध्ये मी स्वतः रुक्मिणी तुमचं स्वागत करते. बघा, आपली सामाजिक शास्त्राची सिरीज चालू आहे आणि या सामाजिक शास्त्राच्या सिरीजमध्ये आपला इयत्ता 6वीचा इतिहास अगदी थोडक्यात परंतु महत्त्वाचं असं चालू आहे. याच्यामध्ये बघा आपण मौर्यकालीन राज्य आणि त्याच्यानंतरची कोणकोणती राजघराणे समोर आली हे बघितलं. आता याच्यामध्ये बघा सातवाहन राजघराणं आहे. सातवाहन म्हणजे ईशान्य भारतातील राज्यसत्ता आहेत. बघा, ईशान्य भारतातील राज्यसत्ता आहेत. याच्यामध्ये बघा ईशान्य भारतातील राज्यसत्तेमध्ये काय बघितलं आपण तर पुण्यवर्मन याला काय केलं जातं तर कामरूप राज्याचा संस्थापक मानलं जातं. पुण्यवर्मन याला कामरूप राज्याचा संस्थापक मानलं जातं. मग तुम्ही म्हणाल कामरूप राज्य म्हणजे कोणतं, तर आसाम याला कामरूप म्हणायचे. आसामचं जुनं नाव कामरूप आहे, हे ध्यानात ठेवणं तुम्ही गरजेचं आहे. बघा, रामायणामध्ये कामरूपाचा उल्लेख प्रागज्योतिष असे देखील आहे, परंतु आता त्यावेळी त्याची राजधानी प्रागज्योतिष होती आणि प्रागज्योतिषपूर म्हणजे सध्याचं गुवाहाटी हे शहर आहे. हा प्रश्न बघा सरळ सेवेला पण आला होता. गुवाहाटीचं प्राचीन नाव काय आहे तर ते प्रागज्योतिषपूर. प्रागज्योतिषपूर जे रामायणामध्ये त्याचा उल्लेख आहे, प्रागज्योतिषपूर. त्याच्यानंतर बघा काश्मीरचं जुनं नाव काय तर कश्यपपूर. कश्यपपूर हे काय आहे, प्राचीन काश्मीरचं नाव आहे. म्हणजे प्राचीन काश्मीरला काय म्हणायचे तर कश्यपपूर असं नाव होतं. आता दक्षिण भारतातील प्राचीन राज्य कोणती तर दक्षिण भारतामध्ये प्राचीन सत्तेमध्ये चेर असतील, पांड्य असतील, चोळ असतील या सत्ता आहेत. मुख्यत्वे या सत्ता आढळत होत्या. पेरिप्लस ऑफ द एरिथ्रियन सी या पुस्तकात मुजिरीस हे केरळ बंदर केरळ किनाऱ्यावर असून चेर राज्यात होते असा उल्लेख आढळतो. म्हणजे मुजिरीस हे बंदर केरळ राज्यातील चेर राज्यात होतं, जे दक्षिण भारतातील प्राचीन राज्य आहे. याच्यामध्ये बघा एवढंच महत्त्वाचं आहे. पुढे आहे बघा सातवाहन घराणे. आता हे तर खूप महत्त्वाचं आहे. सातवाहन घराणे TET असेल, टेट असेल, सरळ सेवा असेल, MPSC असेल, या सर्व कंबाईन असेल, या सर्वांसाठी सातवाहन राजघराणे खूप महत्त्वाचं आहे. याची देखील आपण थोडक्यातच माहिती बघणार आहोत. बघा, सातवाहन राजघराणे हे भारताच्या मोठ्या प्रदेशावर राज्य करणारे आणि महाराष्ट्रातील पहिले ज्ञात राजवंश असतील त्यांनी राज्य केलेले पहिलेच राजघराणे आहे सातवाहन राजघराणे. त्यांची भारतामध्ये खूप जागेवर सत्ता एकवटलेली होती. सध्याच्या म्हणजे सातवाहन राज्याचा जर विचार केला तर सध्याचं त्याच्यामध्ये महाराष्ट्र असेल, कर्नाटक असेल, आंध्र प्रदेश असेल, तेलंगणा असेल, या 4 राज्यांमध्ये त्यांचं साम्राज्य होतं. कोणत्या 4 राज्यांमध्ये? महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या 4 राज्यांमध्ये काय होतं त्यांचं साम्राज्य होतं, सातवाहन राज्य. आता जो राजा सिमुक हा होता ना, सातवाहन राज्याचा संस्थापक होता. राजा सिमुक जो होता तो सातवाहन साम्राज्याचा संस्थापक होता आणि प्रतिष्ठान म्हणजे पैठण आत्ताचं ही सातवाहन राज्याची राजधानी होती. या 2 गोष्टी याच्यामध्ये तुम्ही लक्षात ठेवा. सातवाहन राज्याचा संस्थापक कोण होता तर राजा सिमुक होता आणि त्याची राजधानी कोणती होती तर प्रतिष्ठान म्हणजेच आत्ताचं पैठण ही त्याची राजधानी होती. आता पुढे बघा, आता जे सातवाहन राज्यातले जे लेख आहेत, लेख लिहिलेले ते ब्राह्मी लिपीमध्ये लिहिलेले होते. हे देखील तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे सातवाहन राज्यामध्ये मातृसत्ताक पद्धती होती. सातवाहन राज्यांमध्ये मातृसत्ताक पद्धती होती. त्याचप्रमाणे बघा त्यामुळे काही राजे आपल्या नावापुढे आईचे नाव लावायचे, जसे की गौतमीपुत्र सातकर्णी. गौतमीपुत्र सातकर्णी हा राजा विशेष प्रसिद्ध होता आणि त्याने गौतमी हे आपल्या आईचं नाव समोर लावलं होतं, म्हणून त्याला गौतमीपुत्र सातकर्णी असं म्हटलं जातं. बघा, गौतमीपूर्ण सातकर्णीचा नाशिकच्या लेखात त्रिसमुद्रतोय पीतवाहन हा शब्द लक्षात ठेवा. हा शब्द कोणासाठी वापरला जातो तर गौतमीपुत्र सातकर्णी यांच्यासाठी वापरला जातो, जो नाशिकच्या लेखामध्ये आहे. म्हणजे काय त्रिसमुद्रतोय पीतवाहन म्हणजे काय तर ज्याच्या घोड्यांनी 3 समुद्राचे पाणी प्याले असा. म्हणजे बघा सातवाहन राज्याची सत्ता कुठपर्यंत प्रस्थापित झाली असेल, म्हणजे 3 समुद्राचं पाणी पिला असा त्याला त्रिसमुद्रतोय पीतवाहन असं त्याचं वर्णन केलं जातं. राजा हाल याने गाथा सप्तशती हा महाराष्ट्रीय या भाषेत प्राकृत भाषेत ग्रंथ लिहिला.
गाथा सप्तशक्ती ह्याच्यावर प्रश्न आला होता बघा. राजहाल यांचा कोणता ग्रंथ आहे, जे सातवाहन राज्यातले होते. राजहाल हे सातवाहन राज्यातले होते आणि त्यांचा गाथा सप्तशक्ती हा त्यांचा काय आहे, ग्रंथ आहे. या ग्रंथाला बघा प्राकृत भाषेतील आद्य ग्रंथ असे देखील मानले जाते. गाथा सप्तशक्तीला प्राकृत भाषेतील आद्य ग्रंथ देखील मानला जातो. आता त्याच्यानंतर येतं बघा वाकाटक राजघराणं. वाकाटक राजघराणं देखील खूप महत्त्वपूर्ण आहे. वाकाटक राजघराणे हे बघा मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या दोन राज्यांवरती काय होतं, वाकाटक राजघराण्यांची सत्ता प्रस्थापित होती. आता ज्यावेळी सातवाहन राज्य कमकुवत होत गेलं किंवा कमकुवत पडलं त्यावेळी वाकाटक राजघराण्याची स्थापना झाली. आणि हे राज्य कुठपर्यंत मर्यादित होतं यांचं साम्राज्य, तर महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश. हे तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. बघा पहिला राजा प्रवरसेन झाला. त्याने त्याचे राज्य विस्तार केल्यामुळे राज्याचे 2 भाग पाडले गेले. आता बघा कोल्हापूरचे जुनं नाव काय, असा जर तुम्हाला प्रश्न विचारला तर कोल्हापूरचं जुनं नाव कुंतल होतं. कुंतल हा प्रश्न बऱ्याचदा सरळ सेवेला देखील विचारला जातो. प्राचीन नावावरती म्हणजे एखादं राज्य किंवा एखादा जिल्हा दिला जातो आणि त्याचं प्राचीन नाव काय आहे हे विचारलं जातं. कोल्हापूरचे नाव काय होतं, कुंतल होतं. प्रवरसेन होते बघा त्याच्यामध्ये. वाकाटक राजघराण्यामध्ये प्रवरसेन होते, ज्यांनी सेतुबंध हा ग्रंथ लिहिला. हा प्रश्न आपल्याला मराठीत विचारला जातो. राजा दुसरा प्रवरसेन याने महाराष्ट्रीय प्राकृत भाषेत सेतुबंध या ग्रंथाची रचना केली. महाराष्ट्रीय प्राकृत भाषेत दुसरा प्रवरसेन यानं सेतुबंध या ग्रंथाची रचना केली. आता त्याच्यानंतर बघा चालुक्य राजघराणं. पहिला प्राचीन भारतातील चालुक्य हे एक राज्यकर्ते होते, जे वाकाटकांनंतर प्रबळ झालेल्या सत्तांमध्ये त्यांनी त्यांचं वर्चस्व दाखवलं. आता चालुक्य घराण्याची स्थापना कोणी केली, तर पुलकेशी, पहिला पुलकेशी यांनी चालुक्य घराण्याची स्थापना केली. हे तुम्ही लक्षात ठेवा बघा. त्याच्यानंतर बघा याच्यामध्ये दंतीदुर्ग या राजाने राष्ट्रकूट राजघराण्याची स्थापना केली. हे एक लक्षात ठेवा. तुम्हाला मी थोडक्यातच सांगत आहे, जास्त डीप जाण्याची काही इथं गरज नाही. जेवढं महत्त्वाचं आहे तेच तुम्हाला सांगत आहे. बघा कृष्ण राजा प्रथम याने वेरूळचे सुप्रसिद्ध कैलास मंदिर खोदवले. चालुक्य घराण्यात. हे केव्हा घडलं, तर चालुक्य राजघराणं होतं त्यावेळी. आणि बघा याच्यामध्ये कृष्ण राजा प्रथम याने वेरूळचे कैलास मंदिर, वेरूळचे सुप्रसिद्ध असं कैलास मंदिर काय केलं, त्यानं खोदवलं. आता बघा याच्यामध्ये प्राचीन सांस्कृतिक भारत कसा होता याचं आहे स्पष्टीकरण. तर बघा हे आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघूया. आपल्या आजच्या लेक्चरमध्ये एवढंच तुम्ही लक्षात ठेवा. ईशान्य भारतातील राज्यसत्ता, ज्याच्यामध्ये पुण्यवर्मन याला कामरूप राज्याचा संस्थापक मानलं जातं. कामरूप राज्य म्हणजे काय, सध्याचं आसाम राज्य. गुवाहाटीला प्राचीन नाव काय होतं, तर प्रागज्योतिषपूर असं नाव होतं. गाथा सप्तशक्ती कोणी लिहिला, तर राजा हाल यांनी लिहिला. प्रवरसेन यांनी कोणता महाराष्ट्रीय प्राकृतिक भाषेत ग्रंथ लिहिला, तर सेतुबंध लिहिला. त्याच्यानंतर तुम्हाला सांगते चालुक्य राजघराण्याची स्थापना कोणी केली, तर पहिला पुलकेशी यांनी स्थापना केली. राष्ट्रकूट राजघराण्याची स्थापना कोणी केली, तर राजा दंतीदुर्ग यांनी राष्ट्रकूट राजघराण्याची स्थापना केली. त्याच्यानंतर बघा सांगायचं झालं तर सातवाहन राज्याची स्थापना कोणी केली, तर राजा सिमुक यांनी केली. त्यावेळी राजधानी कोणती होती, तर प्रतिष्ठान म्हणजे आताचं पैठण हे काय होती, त्याची राजधानी होती. या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे त्रिसमुद्र तोय पीतवाहन असा उल्लेख कोणासाठी केला गेला, तर तो गौतमीपुत्र सातकर्णी यांच्यासाठी केला गेला. आजच्या लेक्चरमध्ये आपण थांबत आहे. याच्या पुढच्या लेक्चरमध्ये प्राचीन सांस्कृतिक भारत कसा होता याबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत. तरी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करायला विसरू नका, कमेंट देखील करा. धन्यवाद.